समजा एखाद्या सामान्य माणसाने आपल्या हक्काच्या जमिनीसाठी, आपल्या पूर्वजांच्या एका छोट्याशा तुकड्यासाठी 10, 15 किंवा 20 वर्ष कोर्टात रक्ताचं पाणी केलं. 15 वर्ष तारखांवर तारखा, आणि एक दिवस अचानक सकाळी उठल्यावर त्याला समजते की ज्या माणसाविरुद्ध तो कोर्टात प्राणपणाने लढतोय त्याने तीच विवादित संपत्ती परस्पर एका अनोळखी बिल्डरला किंवा तिसऱ्याच व्यक्तीला विकून टाकली आहे. पायाखालची जमीन सरकते ना. नेमकं हेच होतं. 5, 10 किंवा 15 वर्ष कोर्टात केस चालते आणि अचानक ती विवादित संपत्ती परस्पर विकली जाते. तेव्हा काय होतं? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात लपलेलं आहे एखाद्याच्या आयुष्यभराच्या कष्टाच्या कमाईचं कायदेशीर संरक्षण. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आजचा विषय खूप गंभीर आणि तितकाच महत्त्वाचा आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नमस्कार. हा असा विषय आहे जो थेट सामान्य माणसाच्या, एखाद्या शेतकऱ्याच्या दैनंदिन आयुष्याशी आणि त्याच्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. कारण वर्षानुवर्षे लोक कोर्टाच्या पायऱ्या झिजवतात, पण कायद्याच्या एका छोट्याशा चुकीमुळे किंवा माहिती नसल्यामुळे त्यांची संपूर्ण लढाईच धोक्यात येते. अगदी नेमकं बोललात. आणि म्हणूनच मला थेट मुख्य प्रश्नावर यायचं आहे. आपण अनेकदा पाहतो की लोक न्यायासाठी कोर्टात जातात, पण मला एक सांगा, समजा एखाद्या संपत्तीवर, जमिनीवर किंवा घरावर कोर्टात आधीपासून केस सुरू आहे, तर कोर्टात केस सुरू असताना खरंच ती संपत्ती परस्पर विकता येते का? कायद्यात याबद्दल नक्की काय म्हटलंय आणि मुळात यामागचा तर्क काय आहे? हा प्रश्न अत्यंत कळीचा आहे आणि याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला थेट कायद्याचा आधार घ्यावा लागतो. एक अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे सेक्शन 52 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट. हा 1982 सालचा जुना आणि भक्कम कायदा आहे. यालाच कायदेशीर परिभाषेत डॉक्ट्रिन ऑफ लिस्पेंडन्स असंही म्हटलं जातं. डॉक्ट्रिन ऑफ लिस्पेंडन्स हे ऐकायला खूप जड वाटतंय मॅडम. म्हणजे याचा सामान्य माणसाला समजेल असा अर्थ काय? याचा अतिशय सोपा अर्थ सांगते. लॅटिन भाषेत लिस म्हणजे वाद किंवा केस आणि पेंडन्स म्हणजे प्रलंबित. सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या संपत्तीवर थेट दावा किंवा केस कोर्टात प्रलंबित आहे ती संपत्ती केस चालू असताना तिसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही किंवा विकता येत नाही. अच्छा, म्हणजे विकता येत नाही? हो, हा या कायद्याचा मूळ उद्देश आहे. याचा फायदा असा की केस करणाऱ्याच्या पाठीमागे त्याची संपत्ती कुणी परस्पर विकून त्याचं नुकसान करू नये. त्याला एक प्रकारचं कायदेशीर संरक्षण मिळतं. म्हणजे हे असं झालं ना, समजा एका गाडीवर पोलिसांनी आधीच जॅमर लावलाय किंवा एखाद्या घरावर बँकेने सील ठोकलंय, तर ती गाडी किंवा घर कोणी परस्पर विकत घेऊ शकत नाही, कारण त्यावर आधीच एका कायदेशीर प्रक्रियेचा शिक्का बसलेला आहे. जर कोणी ते विकत घेतलं तर तो जॅमर किंवा ते सीलही त्याला सोबतच मिळतं. बरोबर ना? हे उदाहरण अगदी समर्पक आहे. कायद्याला हेच अपेक्षित आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीवर न्यायव्यवस्थेचा विचार सुरू असतो तेव्हा त्या गोष्टीची मूळ स्थिती बदलली जाऊ नये. जर लोकांनी केस चालू असताना जमिनी विकायला सुरुवात केली तर विचार करा काय होईल. अने बवर केस केली, बरने ती जमीन क ला विकली, मग अ ला पुन्हा क वर केस करावी लागेल. अगदी बरोबर. आणि क ने ड ला विकली तर पुन्हा नवीन केस. यामुळे न्यायप्रक्रिया कधीच संपणार नाही. याला कायद्याच्या भाषेत मल्टिप्लिसिटी ऑफ प्रोसिडिंग्स म्हणजेच खटल्यांची साखळी टाळणे असे म्हणतात. पण आता बघा, कायदा जरी हा असला तरी प्रत्यक्षात लोक वेगळंच करतात आणि तिथेच खरा खेळ सुरू होतो. हेच तर मला विचारायचं होतं. माझा नेहमीचा गोंधळ इथेच उडतो. जर कायदा इतका स्पष्ट आहे की केस सुरू असताना संपत्ती विकता येत नाही, तर लोक असं का करतात आणि मुळात असं धाडस कसं करतात? कोर्टाची भीती नाही का वाटत त्यांना? भीती वाटते, पण बऱ्याचदा पैशांचा, अधिकाराचा किंवा दबावाचा खेळ मोठा असतो. लोक असं का करतात याची प्रामुख्याने 2 मुख्य कारण आहेत. पहिलं म्हणजे ज्याच्या नावावरती संपत्ती सध्या आहे तो मुद्दाम ती संपत्ती एखाद्या धनदंड व्यक्तीला किंवा बिल्डरला विकतो. अशा व्यक्तीला ज्याला वादित संपत्ती विकत घेण्याची सवय असते. हा नवीन खरेदीदार मग मूळ मालकावर किंवा ज्यांनी केस टाकली आहे त्याच्यावर मसल पॉवर वापरून किंवा पैशांचा दबाव आणायला सुरुवात करतो. अच्छा, म्हणजे एक प्रकारची दादागिरी करण्यासाठी किंवा मानसिक दबाव वाढवून मूळ मालकाला केस मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी या तिसऱ्याच माणसाला मध्ये आणलं जातं. ही एक प्रकारची रणनीतीच म्हणायची. अगदी बरोबर ओळखलत. आणि दुसरं कारण याहून भयंकर आणि गुंतागुंतीचे आहे. काही वेळा जो नवीन खरेदीदार असतो त्याला त्या केसबद्दल काहीच माहिती नसते. त्याला खोटे बोलून फसवून ती जमीन विकली जाते. त्याला कदाचित जुना आणि कोरा सातबारा दाखवला जातो.
हो, ते 7/12 प्रकरण खूप चालतं. हो ना, आजकाल 7/12 ऑनलाईन मिळतो हे खरंय, पण जुन्या तारखेचा 7/12 काढून किंवा माहिती लपवून व्यवहार केले जातात. आणि इथेच सेक्शन 19 स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963चा प्रवेश होतो. आता हा स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट नवीन खरेदीदाराच्या कसा काय मदतीला येतो? तो तर फसलेला माणूस आहे ना? होय, आणि कायदा फसलेल्या माणसालाही काही प्रमाणात ऐकून घेतो. हा कायदा त्या नवीन खरेदीदाराला स्वतःची बाजू मांडण्याची संधी देतो. याचा अर्थ असा की काही खरेदीदार स्वतःला सद्भावनापूर्वक खरेदीदार म्हणजेच बोनाफाईड पर्चेसर म्हणून कोर्टात उभे करतात. ते कोर्टाला विनंती करतात की आम्हाला या सुरू असलेल्या केसबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. आम्ही पूर्ण पैसे देऊन अगदी कायदेशीर मार्गाने स्टॅम्प ड्युटी भरून ही संपत्ती विकत घेतली आहे, असं भासवून ते कायद्याचा आधार घेतात. पण याचा परिणाम मूळ केसवर काय होतो? जो माणूस 15 वर्ष न्यायाची वाट बघतोय त्या बिचाऱ्याचं काय? याचा अत्यंत भयंकर परिणाम असा होतो की जो मूळ मालक आहे, ज्याने आधीच वर्षानुवर्षे घाम गाळून कोर्टात केस उभी केली आहे, तो अधिकच अडचणीत येतो. कारण आता त्याला फक्त त्याच्या मूळ विरोधकाशीच नाही, तर या नवीन सद्भावनापूर्वक खरेदीदाराशीही कायदेशीर लढा द्यावा लागतो. केस अधिक गुंतागुंतीची होते आणि निकालाला आणखी विलंब लागतो. इथेच मला वाटतं आपण एक गैरसमज किंवा मिथ दूर करणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी जर पैसे देऊन रीतसर रजिस्ट्री करून कोणतीही केस सुरू असल्याची माहिती नसताना जमीन विकत घेतली तर कायदा मला 100% संरक्षण देतो. हा गैरसमज आहे ना? हा खूपच मोठा गैरसमज आहे. फक्त मी पैसे दिले आणि मला माहिती नव्हतं एवढं सांगून कुणीही कायद्याच्या जाळ्यातून सहज सुटू शकत नाही. इथेच तर आपल्याला उच्च न्यायालयांच्या आणि विशेषतः सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांची सखोल माहिती असणं गरजेचं ठरतं. या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर एक अतिशय महत्त्वाची सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे. या केसचं नाव आहे शिवशंकरा आणि इतर विरुद्ध HP वेदव्यास 4. या निकालाने नक्की काय स्पष्ट केलंय? कारण इथे 2 निष्पाप लोकांचा प्रश्न आहे. एक जो मूळ मालक आहे आणि दुसरा ज्याला फसवून जमीन विकली आहे. कोर्टाने कोणाच्या बाजूने कौल दिला? न्यायमूर्ती BR गवई आणि CT रविकुमार यांच्या खंडपीठाने दिलेला हा निकाल अत्यंत तार्किक आहे. या निकालाचा अर्थ असा आहे की जर केस चालू असताना संपत्ती विकली गेली तर ती खरेदी विक्री थेट अवैध किंवा सुरुवातीपासूनच बेकायदेशीर ठरत नाही. एक मिनिट, थांबा. हे मला अजिबात पटत नाहीये. तुम्ही आत्ताच म्हणालात की सेक्शन 52 नुसार केस सुरू असताना संपत्ती विकता येत नाही आणि आता म्हणताय की ती विक्री अवैध ठरत नाही. जर मी एखादी गोष्ट विकू शकत नाही आणि तरीही मी ती विकली तर ती अवैध कशी काय ठरत नाही? हा तर कायद्यातला एक खूप मोठा लूपहोल वाटतोय मला. आहे आणि हाच गोंधळ अनेकांचा उडतो. इथे कायद्याचा मूळ हेतू आणि त्याची अंमलबजावणी समजून घेणं गरजेचं आहे. विक्री अवैध का ठरत नाही यामागचं कारण म्हणजे जो व्यक्ती कोर्टात केस दाखल करतो तो ती केस जिंकेलच याची कोणतीही शाश्वती नसते. समजा एखाद्याने केवळ दुसऱ्याला त्रास देण्यासाठी त्याची संपत्ती अडकवण्यासाठी खोटी केस दाखल केली असेल तर? हे पण शक्य आहे. बरोबर ना? जर केस दाखल होताच संपत्ती विकणे पूर्णपणे अवैध ठरवले तर कुणीही कोणावरही खोटी केस करून त्याची संपत्ती वर्षानुवर्षे अडकवून ठेवेल. संपत्तीची देवाणघेवाण हा अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे. तो असा एका खोट्या केसवर थांबवता येत नाही. ओहो, आता लिंक लागली. म्हणजे जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत कुणी खरा आणि कुणी खोटा हे ठरत नाही. त्यामुळे कोर्ट ती विक्री रद्द करत नाही. पण मग मूळ मालकाचं संरक्षण कसं होतं? ऐका, इथेच खरी गोम आणि कायद्याची सुंदरता आहे. ती विक्री अवैध ठरत नाही हे खरं, पण तो जो नवीन खरेदीदार आहे त्याला कोर्टाचा जो काय अंतिम निकाल येईल तो मुकाट्याने मानावाच लागतो. म्हणजे जर 10 वर्षांनी कोर्टाने मूळ व्यक्तीच्या बाजूने निकाल दिला तर त्या नवीन खरेदीदाराचा व्यवहार तिथेच शून्य होतो आणि त्याला ती संपत्ती सोडावीच लागते. तो हे म्हणू शकत नाही की मी सद्भावनापूर्वक खरेदीदार आहे त्यामुळे ही जमीन माझीच राहील. म्हणजे मगाशी मी जे गाडीला लावलेल्या जॅमरचं उदाहरण दिलं होतं ते इथे बरोबर लागू होतं. गाडी तुम्ही विकत घेऊ शकता, पण जेव्हा कोर्ट तो जॅमर ओढेल तेव्हा गाडीही सोबत जाईल. त्याला स्वतःची अशी वेगळी पळवाट नाहीये. अगदी अचूक. यालाच कायदेशीर भाषेत सबझर्व्हियंट टू द डिक्री म्हणजेच निकालाच्या अधीन राहणे असे म्हणतात. याचा सामान्य नागरिकाला फायदा हा की खरेदीदार पळून जाऊ शकत नाही किंवा स्वतःचा वेगळा बचाव करून कोर्टाचा वेळ वाया घालवू शकत नाही.
त्याला कोर्टाच्या अंतिम निकालाला बांधील राहावेच लागते. तो नवीन खरेदीदार त्या मूळ केसचाच एक भाग बनतो. हे खरंच डोळे उघडणारे आणि अत्यंत लॉजिकल आहे. कायदा दोन्ही बाजू कशा संतुलित ठेवतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. पण माझ्या मनात आता एक अतिशय व्यावहारिक आणि कदाचित अनेकांना पडणारा प्रश्न येतोय. म्हणजे समजा मला नोटीस आली आहे, तर हा नियम नक्की कधीपासून लागू होतो? नोटीस पाठवल्यापासून की प्रत्यक्ष केस कोर्टात उभी राहिल्यापासून? हा एक अतिशय उत्कृष्ट आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. आणि इथे आपण अजून एक गैरसमज दूर करूया. बऱ्याच जणांना वाटतं की वकिलांमार्फत एक कडक नोटीस पाठवली की समोरचा माणूस संपत्ती विकू शकत नाही, संपत्ती फ्रीज होते, पण तसं अजिबात नाहीये. यावर सर्वोच्च न्यायालयाची अजून एक अत्यंत ताजी आणि महत्त्वाची जजमेंट आहे. MS सिद्धासमेट इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड विरुद्ध के सुजाता रेड्डी आणि इतर. आणि विशेष म्हणजे ही जजमेंट अगदी 8 नोव्हेंबर 2024 रोजीची आहे. 8 नोव्हेंबर 2024 म्हणजे अगदी अलीकडचीच आहे. काय सांगतो हा निकाल? या निकालाचा सोपा आणि स्पष्ट अर्थ असा की डॉक्ट्रिन ऑफ लिस्पेंडन्स हा नियम केवळ कोर्टात प्रत्यक्ष केस दाखल केल्याच्या दिवसापासून लागू होतो, फक्त नोटीस पाठवल्याच्या दिवसापासून नाही. अच्छा, म्हणजे नोटीस ही फक्त एक खाजगी पूर्वकल्पना आहे, पण केस दाखल करणं ही कायदेशीर प्रक्रिया आहे. म्हणजे जोपर्यंत केस अधिकृतपणे दाखल होत नाही तोपर्यंत हा नियम लागू होत नाही. बरोबर. यामुळे एखाद्या शेतकऱ्याला किंवा वाद दाखल करणाऱ्या व्यक्तीला स्पष्टता मिळते की केवळ वकिलाची नोटीस पाठवून शांत बसून चालणार नाही. जर तुम्ही केस दाखल करायला उशीर केलात आणि त्या मधल्या काळात म्हणजे नोटीस पाठवणे आणि केस दाखल करणे यामधील वेळेत समोरच्याने संपत्ती विकली, तर मात्र तुम्हाला खूप मोठे कायदेशीर अडथळे येऊ शकतात, कारण तेव्हा तो नियम लागू नसतो. त्यामुळे वेळेवर कोर्टात जाणं अत्यंत महत्त्वाचे आहे. वा, ही खरंच लाख मोलाची माहिती आहे. जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी ही माहिती एखादा मोठा आर्थिक फटका बसण्यापासून वाचू शकते. त्यामुळे महसूलशाही या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जेणेकरून असे क्लिष्ट कायदेशीर विषय अगदी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोचत राहतील. पण मॅडम, माझ्या मनात अजून एक धकधक आहे. तुम्ही मघाशी म्हणालात की केस सुरू असताना संपत्ती विकली तरी ती थेट अवैध ठरत नाही, ती निकालाच्या अधीन असते. पण जर समोरचा माणूस केस चालू असताना संपत्ती विकणारच असेल आणि नवीन खरेदीदार त्यात येणारच असेल, तर मग केस करणाऱ्याची डोकेदुखी तर वाढतेच ना. कारण त्या नवीन माणसाशी रोजची भांडणे, शिवीगाळ किंवा ताबा मारण्याचे प्रकार होऊ शकतात. हे थांबवण्यासाठी काहीच उपाय नाही का? इथेच तर खऱ्या कायदेशीर प्रक्रियेची आणि वकिली रणनीतीची ओळख होते. मी आता एक अत्यंत महत्त्वाची क्विक फॅक्ट सांगते आणि सोबत प्रक्रियेचे टप्पेही देते. जेव्हा दिवाणी किंवा सिव्हिल केस दाखल केली जाते तेव्हा फक्त मूळ दावा दाखल करून शांत बसायचं नसतं. तिथे ऑर्डर 39, रूल 1 आणि 2, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908चा संदर्भ येतो. आता हे ऑर्डर 39 काय नवीन प्रकरण आहे? सोप्या भाषेत त्याचा अर्थ काय? याचा अतिशय सोपा अर्थ म्हणजे केस दाखल करतानाच कोर्टाकडून तात्पुरती मनाई हुकूम मिळवणे. इंग्रजीत यालाच आपण टेम्पररी इंजंक्शन किंवा स्टे ऑर्डर म्हणतो. अच्छा, म्हणजे आपण नेहमीच्या व्यवहारात ज्याला स्टे आणला असं म्हणतो ते हेच का? होय, नेमकं हेच. नुसती केस करून थांबण्यापेक्षा कोर्टाला विनंती करायची की जोपर्यंत या केसचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत या संपत्तीची विक्री, खरेदी किंवा स्वरूपात बदलण्यास मनाई करावी. याची एक साधी प्रक्रिया किंवा चेकलिस्ट असते. पहिला टप्पा म्हणजे तुमची मूळ केस दाखल करणे. दुसरा टप्पा म्हणजे त्याच वेळेस ऑर्डर 39 अंतर्गत तात्पुरत्या मनाई हुकुमाचा वेगळा अर्ज कोर्टात देणे. आणि तिसरा टप्पा म्हणजे कोर्टासमोर प्राथमिक पुरावे मांडून तो हुकूम मिळवणे. पण कोर्ट सहजासहजी असा स्टे देतं का? त्यासाठी नक्की काय करावं लागतं? कोर्टाला 3 गोष्टी पटवून द्याव्या लागतात. एक म्हणजे प्रायमा फेसी केस किंवा प्रथमदर्शनी तुमचा हक्क दिसला पाहिजे. दुसरा म्हणजे बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स किंवा सोयीचा समतोल तुमच्या बाजूने असावा. आणि तिसरं म्हणजे इररिपेरेबल लॉस, म्हणजे जर स्टे नाही दिला तर तुमचं असं नुकसान होईल जे पैशात मोजता येणार नाही. जर कोर्टाला हे पटलं आणि त्यांनी तो स्टे दिला तर मग खरी जादू होते. जादू म्हणजे? जर स्टे असतानाही कोणी संपत्ती विकायचा प्रयत्न केला तर काय होतं? जर मनाई हुकूम असताना कोणी संपत्ती विकली तर तो थेट क्रिमिनल स्वरूपाचा गुन्हा ठरतो. कोर्टाचा अवमान केल्याबद्दल त्याला सिव्हिल प्रिझन म्हणजे दिवाणी तुरुंगवास होऊ शकतो आणि त्याची इतर संपत्तीही जप्त होऊ शकते. बापरे, म्हणजे मग तो फक्त दिवाणी वाद किंवा जमिनीचा वाद राहत नाही, तर तो थेट फौजदारी कारवाईचा विषय होतो. अगदी बरोबर. मनाई हुकूम असताना जर कोणी नियम मोडला
तर त्याला थेट तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे केसचा खरा फायदा तेव्हाच होतो जेव्हा योग्य कलमांचा वापर करून सुरुवातीला स्वतःला सुरक्षित करून घेतलं जातं. खरंच अशी सखोल आणि मुळापासून माहिती सहसा कुठे मिळत नाही. आपण फक्त वरवर बघतो की 7/12 आपल्या नावावर आहे की नाही, पण आतमध्ये कायद्याचे इतके बारकावे असतात हे आज सविस्तर समजलं. एखाद्या सामान्य माणसाला या सगळ्या कायद्यांच्या जंजाळात योग्य मार्ग मिळणं खूप अवघड असतं नाही का? म्हणूनच अचूक आणि योग्य माहिती असणं खूप आवश्यक आहे. कायद्याचं ज्ञान हेच आजच्या काळात सर्वात मोठे शस्त्र आहे. चला तर मग आजच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चेचा थोडक्यात पण प्रभावी रिकॅप घेऊया. आज आपण मुख्यत्वे 3 गोष्टी पाहिल्या. पहिलं म्हणजे सेक्शन 52 किंवा लिस पेंडेन्स, ज्यानुसार केस चालू असताना संपत्ती विकता येत नाही. हो. त्यानंतर आपण सुप्रीम कोर्टाचे 2 अत्यंत महत्त्वाचे निकाल पाहिले. शिवशंकरा केसमध्ये आपण समजून घेतलं की केस सुरू असताना झालेली विक्री थेट अवैध ठरत नाही, पण नवीन खरेदीदाराला कोर्टाचा अंतिम निकाल मानावाच लागतो, त्याला वेगळी पळवाट नसते. अगदी बरोबर. आणि दुसरं, MS सिद्धा केसमुळं आपल्याला हे स्पष्ट झालं की हा नियम केवळ वकिलामार्फत नोटीस पाठवल्यापासून लागू होत नाही, तर प्रत्यक्ष कोर्टात केस दाखल झाल्याच्या दिवसापासूनच लागू होतो. आणि सगळ्यात शेवटी आपण पाहिलं की प्रत्यक्ष विक्री रोखण्यासाठी केवळ केस करणं पुरेसं नाही, तर ऑर्डर 39 अंतर्गत मनाई हुकूम म्हणजेच स्टे ऑर्डर मिळवणं किती निर्णायक ठरतं. अगदी तंतोतंत रिकॅप आहे हा. शेवटी मला एकच विचार मांडावासा वाटतो. योग्य वेळी योग्य कायद्याची माहिती नसणे हेच एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं नुकसान ठरू शकते. तुमची संपत्ती ही अनेक पिढ्यांची कष्टाची कमाई असते. ती सुरक्षित ठेवण्यासाठी वेळेवर पावले उचलणे आणि कायद्याचं ज्ञान अद्ययावत ठेवणे हेच सर्वात मोठं संरक्षण आहे. म्हणून प्रत्येक कायदेशीर व्यवहारात नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. 100% खरी गोष्ट आहे ही. माहिती हाच खरा बचाव आहे. हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की आजची ही चर्चा तुम्हाला कशी वाटली आणि पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला कोणते कायदेशीर विषय हवे आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. तुमचे प्रश्न हेच आमचे पुढील विषय असतील. तसेच मघाशी सांगितल्याप्रमाणे VIP व्हॉट्सॲप ग्रुप आणि आमच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण मी पुन्हा एकदा देतोय. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळ्या लिंक्स मिळतील. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. कारण कुणाचं तरी आयुष्यभराचं नुकसान वाचवण्याचं काम तुम्ही फक्त एका शेअर बटनवर क्लिक करून करू शकता. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.